चला व्हिडिओ स्टार्ट करूया। हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना। मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हे खूप क्यूट असे बनी। हे छोटूसे, यांचा आकार बघू शकता तुम्ही, किती छोटूसा आकार आहे। आणि हे गोड बनी आज आपण बनवायचं शिकतोय, कारण माझ्या कमेंट सेक्शनमध्ये नेहमी हा एक कमेंट आहे की आम्हाला बनी बनवायचं शिकवा, बनी बनवायचं शिकवा। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही मिस करू नका। व्हिडिओ अगदी अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला बनवायचं शिकवलं आहे, कुठेही मिस करू नका, जेणेकरून तुम्हीही असं छान बनी आपल्यासाठी बनवू शकतो। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आज आपण हे वर्धमानचं कडल्स यार्न यूज करत आहे। आपल्याला लागणार आहे 3 मिलीमीटरची हूक, एक सीझर, तर आपल्याला एक यार्न नीडल लागणार आहे, थोडं स्टफिंग लागणार आहे। स्टार्ट करूया। बघा, हे जे आपलं यार्न आहे याने आपण एक मॅजिक रिंग बनवून घ्यायची। तर मॅजिक रिंग कशी बनवायची याचे डिटेल्स व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहेत, पण तरी मी इथं सांगते आहे। बघा, हे जे आपलं यार्न एंड आहे हे आपण आपल्या उजव्या हातामध्ये पकडलं आणि असा गोल हात फिरवून इथे एक सर्कल आपण असं तयार करतो। आणि आता ह्या सर्कलमध्ये आपण खालच्या बाजूने आपली जी हुक आहे ती इन्सर्ट करायची आहे आणि अशी आपलं यार्न एकदा काढून घ्यायचे। तर ही आपली मॅजिक रिंग इथे रेडी झाली आहे। आता अशी आपण ह्या डाव्या हाताच्या आपला थंब आणि मिडल फिंगर यांनी ही जी नॉट इथे बनली आहे ही पकडून ठेवायची। चेन 1 करायचं आहे आणि या रिंगमध्ये आपण 6 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे। तर बघा, 2 3 4 5 आणि 6। तर हे 6 स्टिचेस आपले इथे बनले। नंतर आपण हे जे यार्न एंड आहे हे असं ओढून घ्यायचं आणि ही मॅजिक रिंग इथे क्लोज करून घ्यायची। तर बघा, आता आपलं हे सर्कल काही असं बंद झालं आहे। आता आपण काय करायचं, जो सगळ्यात सुरुवातीचा आपला हा सिंगल क्रोशे आहे इथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे। थोडं हे अवघड जातं, पण आपण थोडं आपल्या नखांच्या साहाय्याने आणि हुकच्या साहाय्याने हे इथे आपली हुक इन्सर्ट करायची आहे आणि एक स्लिप स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे। तर बघा, हे आपलं 6 सिंगल क्रोशे इथे फर्स्ट राऊंडमध्ये बनलेत। आता चेन 1 करायची आहे, सेम जागेमध्ये हुक इन्सर्ट करून 2 सिंगल क्रोशे इथे बनवायचे। तसंच आता नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आपण बनवत जायचेत। इथे बघा, दुसऱ्या राऊंडमध्ये आपले एकूण 12 सिंगल क्रोशे स्टिचेस बनलेत। आता इथे फर्स्ट स्टिचमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि एक स्लिप स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे। राऊंड 3ची आपण सुरुवात करणार आहे। चेन 1 करायची, परत सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला। नेक्स्ट स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवत आहोत। तर इथे आता पॅटर्न आपला असा असणार आहे, एक सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे आणि दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे। तर अल्टरनेट आपण इथे 1 2 1 2 असे स्टिचेस इथे बनवून घ्यायचे आहेत आणि तिसरा राऊंड अशाच पद्धतीने आपण पूर्ण करून घ्यायचं आहे। तर हे बघा, तिसऱ्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे। तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 18 सिंगल क्रोशे स्टिचेस असणार आहेत। राऊंड चौथा आपण सुरुवात करत आहोत। चेन 1 मी बनवून घेतली आहे, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला आणि जो तिसरा स्टिच असतो त्याच्यामध्ये आपण 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे तिसऱ्या स्टिचमध्ये आपण इन्क्रीज करायचं आहे। बघा, परत चौथा स्टिच एक बनवला, पाचव्या स्टिचमध्ये आपण एक स्टिच बनवलं आणि जो 6वा स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवत आहोत। तर आता आपला जो चौथा राऊंड आहे त्याच्यासाठी हा पॅटर्न आहे 1 1 आणि 2। तर हा 1 1 2 असा पॅटर्न आपण फॉलो करून घेऊयात आणि चौथा राऊंड इथे आपण पूर्ण करून घेऊयात। तर बघा, चौथा राऊंड आपला इथे पूर्ण झाला आहे। चौथ्या राऊंडच्या शेवटी आता आपण फर्स्ट जो स्टिच होता त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करून घेऊ आणि सिंगल आपला एक स्लिप स्टिच इथे बनवून घेऊ आणि आपला चौथा राऊंड इथे क्लोज झाला। तर चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 24 म्हणजेच 24 सिंगल क्रोशे स्टिचेस असणार आहेत। तर आता बघा काय करायचं आहे, 5व्या राऊंडपासून आपण काय करायचं आहे, 5वा 6वा 7वा आणि 8वा असे 4 राऊंड आपण एका सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे, म्हणजे फक्त 24 जे सिंगल क्रोशे आहे त्याच्यावरती 24 सिंगल क्रोशे असे 4 जे राऊंड्स आहेत आपले तेवढे आपण पूर्ण करून घेऊयात। याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत, इन्क्रीज नाही आहेत, जशाला तसे 24 सिंगल क्रोशे आपण बनवून 4 राऊंड इथे
पूर्ण करून घ्यायचे. तर हे 4 राऊंड मी पूर्ण करून घेते आणि तुम्हाला शेवटी भेटते. इथे आता जे आपले 24 स्टिचेसचे जे 4 राऊंड्स होते ते माझे इथे पूर्ण झालेत. तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर हे 8 राऊंड्स आपले इथे पूर्ण झाले. आता नेक्स्ट राऊंड आपला डिक्रीजचा असणार आहे, तर थोडं लक्ष देऊन बघा. चेन 1 बनवली आहे, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला मी, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला आणि आता जो तिसरा आणि चौथा स्टिच आहे बघा, तिसऱ्या स्टिचचं हे फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करायची आणि तीच हुक आपण चौथ्या स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये अशी इन्सर्ट करायची आणि इथून आपण एकदाच धागा काढायचा आणि इथे एक सिंगल क्रोशे बनवायचा, म्हणजे इथे एक आपला डिक्रीज होईल. परत बघा डिक्रीज कसं करायचं आहे. एक स्टिच बनवला, नेक्स्ट स्टिचमध्ये पण एक स्टिच बनवला आणि तिसरा आणि चौथ्याचा मिळून आपण एक डिक्रीज करायचे. तर तिसऱ्याच्या फ्रंट लूपमध्ये, चौथ्याच्या फ्रंट लूपमध्ये आणि इथून हुक आपण काढून घ्यायची आणि इथे आपण एक सिंगल क्रोशे बनवायचा, म्हणजे याच्यामध्ये आपण डिक्रीज करायचं आहे. दोघांचा मिळून आपण एक सिंगल क्रोशे बनवायचा. तर पहिला, हा दुसरा, परत तिसरा आणि चौथा मिळून आपण एक सिंगल क्रोशे इथे बनवायचे. तर असाच आपला हा नेक्स्ट राऊंड असणार आहे. डिक्रीज करताना थोडं आपण लक्षपूर्वक करायचं आहे. जे फ्रंट लूप्स असतात आपले, फक्त त्याच्यामधूनच आपण हुक इन्सर्ट करायची आहे. तर बघा हा राऊंड असाच मी पूर्ण करून घेते. बघा इथे आता माझा हा डिक्रीजचा फर्स्ट राऊंड इथे पूर्ण झाला. आता आपला जो फर्स्ट हा स्टिच आहे, इथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि स्लिप स्टिच इथे बनवून हा राऊंड आपला क्लोज करायचा आहे. बघा आपलं वर्क आता काही असं दिसत आहे. परत आता नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 केली, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला आणि परत आता या राऊंडमध्ये आपण डिक्रीज करायचे आहेत. तर डिक्रीजसाठी बघा, हा दुसऱ्या स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये आणि तिसऱ्या स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची, दोघांमधून हुक काढायची आणि एक सिंगल क्रोशे स्टिच इथे बनवून घ्यायचा. परत एक सिंगल क्रोशे बनवायचा नॉर्मली आणि जो दुसरा आणि तिसरा आहे त्याचा मिळून एक सिंगल क्रोशे इथे आपण बनवून घ्यायचं आहे. तर या राऊंडमध्ये आपण एक सिंगल क्रोशे बनवायचा आणि दुसरा आणि तिसऱ्याचा एक डिक्रीज करायचा. तर असा पॅटर्न आपण हा फॉलो करून हा राऊंड पण आपण पूर्ण करून घेऊयात. बघा माझा हा राऊंड पण आता बनवून पूर्ण झाला आहे आणि जो आपला फर्स्ट सिंगल क्रोशे आहे तिथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि इथे एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचा आहे. सॉरी, मी तुम्हाला काउंट स्टिचचा जो काउंट आहे तो सांगण्याचं विसरली आहे. तर बघा आता आपण हा दुसरा, जेव्हा आपण पहिल्यांदा 24 स्टिचेसनंतर जेव्हा पहिल्यांदा आपण एक सिंगल क्रोशेचा जो डिक्रीज राऊंड केला त्याच्यामध्ये आपले 24 पासून 18 सिंगल क्रोशे झाले आणि आता जो दुसरा राऊंड केला त्याच्यामध्ये 18 पासून आपले 12 सिंगल क्रोशे इथे हे उरलेले आहेत. तर आता इथे 12 सिंगल क्रोशे आपले उरलेत. आपण इथे चेन 1 बनवून घ्यायची आहे आणि हा थोडा लांब थ्रेड इथे सोडून आपला यान इथून कट करून घेऊयात. तर बघा इथे आपलं हे बनीचं जे हेड आहे हे राऊंडमध्ये बनवून छान रेडी झालं आहे आणि हा लॉंग थ्रेड आपण सोडला आहे जेणेकरून यानेच आपण हे स्टिच करू शकू. तर हे आपलं बनीचं हेड आणि याच्यामध्ये आता आपण हे जे स्टफिंग आहे मटेरियल ते याच्यामध्ये भरायचं आहे. हे बघा अतिशय गोल गोल असं आपलं हे जे हेड आहे बनवून रेडी आहे. थोडंसं याला आपण शेपिंग करू शकतो. आपल्या ज्या हातांवरती हा रोल करायचा, म्हणजे याचा गोल शेप अजून आपण मेंटेन करू शकतो. आणि स्टफिंग आपण इथे भरलेलं आहे. तर हे हेड बनवून आपलं रेडी आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपण बॉडी बनवायला सुरुवात करूया. लेग्स जे आहेत आपल्या बनीचे ते बनवायला सुरुवात करायची आहे. तर लेग्ससाठी आपण हा धागा घेतला, परत याच्यामध्ये आपण मॅजिक रिंग बनवली आहे आणि मॅजिक रिंगमध्ये आपण जसं सुरुवातीला हेडसाठी बनवले होते तसेच 6 सिंगल क्रोशे आपण बनवून घ्यायचे. तर हे 2 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशे बनले. मॅजिक रिंग क्लोज करायची आहे आणि जो फर्स्ट स्टिच आहे तिथे आपण सिंगल क्रोशे, तिथे आपण एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. आपला फर्स्ट राऊंड इथे बनवून रेडी आहे. सेकंड राऊंडसाठी चेन 1 बनवायची आहे. सेम स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून इथे
सिंगल क्रोशे एक आणि सिंगल क्रोशे हा दुसरा, असे 2 सिंगल क्रोशे आपण बनवून घ्यायचे. परत नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आपण बनवून घेणार आहोत आणि प्रत्येक स्टिचमध्ये म्हणजे 6 स्टिचमध्ये आपण प्रत्येकी 2-2 सिंगल क्रोशे बनवून इथे हा दुसरा राऊंड पूर्ण करून घेऊयात. दुसरा राऊंड इथे आपला बनवून रेडी आहे. आता तिसरा आणि चौथा राऊंड आपण जे 12 स्टिचेस आहेत त्याच्यामध्ये एका स्टिचमध्ये एक, असाच आपला हा तिसरा आणि चौथा राऊंड आपल्याला रिपीट करायचा आहे. कुठेही इन्क्रीज नाही आहे, काही चेंजेस करायचे नाही आहेत, फक्त 12 सिंगल क्रोशेवर 12 सिंगल क्रोशे ॲज इट इज आपण बनवून घ्यायचे. तर असाच आपला तिसरा आणि चौथा राऊंड पूर्ण करून मी तुम्हाला शेवटी वर्क दाखवते. तर इथे बघा आपला हा 1, 2, 3 आणि चौथा, हा चौथा राऊंड इथे बनवून रेडी झाला आहे. चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 12च सिंगल क्रोशे स्टिचेस आहेत. तर आता काय करायचं आहे बघा, आता मी इथे हुक इन्सर्ट करते आणि आपला हा जो स्लिप स्टिच टाकून आपला चौथा राऊंड इथे क्लोज करते. तर हा आपला एक लेग बनला आहे. तर असेच आपण 2 बनवायचे आहेत. तर हा एक मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे. तर इथे आपण काय करायचं आहे, पहिला जो लेग बनवू त्याच्यामध्ये आपण यान इथे कट करून टाकलं आहे आणि जो दुसरा लेग आहे आता हा आपण कंटिन्यूमध्ये याच्यासोबत जोडायचा आहे. तर बघा काय करायचं, आता आपण इथे हा धागा आपला कट केला आहे, तर इथे आपला स्लिप स्टिच आला असेल आणि हा आपला फर्स्ट स्टिच आहे. तर काय करायचं, चेन 1 केली मी, आपल्या या फर्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट केली आणि तीच हुक मी आपला जो ह्या दुसऱ्या लेगचा फर्स्ट स्टिच आहे तिथे इन्सर्ट केली. ह्या दोघांमधून मी यान काढलं बघा आणि इथे एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला. तर बघा इथे थोडंसं आपण लक्ष देऊन करायचं आहे. आणि आता जे पुढचे सगळे स्टिचेस आहेत ते ॲज इट इज बनवायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर हे आपले 12 स्टिचेस ह्या फर्स्ट लेगमध्ये झाले. आता आपण काय करायचं आहे बघा, इथे आपण जॉईन केलेलं आहे. तर आता हीच हुक आपण कंटिन्यूमध्ये करायची आहे आणि हा जो नेक्स्ट स्टिच दिसत आहे इथे आता आपले हे पुढचे जे स्टिचेस आहेत ते कंटिन्यू करायचे. तर बघा, आणि हा जो एक यान आपला उरलेला होता हा आपण असं सोबत इकडे हाईड करून घेऊया. तर हे सगळे स्टिचेस असे आपण सोबत विणून घ्यायचे आहेत. तर बघा हे जॉईन झालेत, आपले जे दोन्ही लेग्स आहेत ते असे जॉईन झाले. आता याच्यावरती आपण बॉडी जी आहे आपल्या बनीसाठी ती बनवत आहोत. तर इथे आता आपण काय करायचं, हा फर्स्ट राऊंड आपला झाला आहे, याच्यामध्ये आपल्याकडे एकूण 24 सिंगल क्रोशे स्टिचेस बनलेत. आपला जो फर्स्ट स्टिच आहे इथे हुक इन्सर्ट केली, एक स्लिप स्टिच बनवून घेतला. नेक्स्ट राऊंडसाठी एक चेन आणि 24 सिंगल क्रोशेमध्ये 24 सिंगल क्रोशे तसे आपण बनवून घ्यायचे आहेत. तर आता हा पहिला राऊंड असणार आहे 24 सिंगल क्रोशे बनवण्याचा आणि असाच आपण दुसरा एक राऊंड बनवून घ्यायचा. म्हणजे एकूण आपले 2 जे राऊंड्स आहेत ते आपण रिपीट करायचे आहेत. तर ह्या 2 राऊंड्समध्ये 24 सिंगल क्रोशे असणार आहेत. तिथे बघा माझे 24 सिंगल क्रोशेचे हे वरचे 2 राऊंड्स बनवून रेडी झालेत. आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला परत डिक्रीज करायचं आहे. तर 24पासून आपले जे सिंगल क्रोशे आहेत ते 18 होणार आहेत. तर काय करायचं, चेन 1 केली, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला आणि जो तिसरा आणि चौथा यांचे जे फ्रंट लूप्स आहेत त्या दोघांमध्ये मिळून एक सिंगल क्रोशे मी बनवला. परत एक सिंगल क्रोशे, दुसरा सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट तिसरा सिंगल क्रोशेच्या फ्रंट लूपमध्ये आणि चौथ्या सिंगल क्रोशेच्या फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करायची आणि इथे एक डिक्रीज करायचे आपण. तर असाच डिक्रीजचा आपला फर्स्ट राऊंड इथे आपण करून घेऊ. 1, हा 2 आणि तिसऱ्या आणि चौथ्या स्टिचमध्ये मिळून एक स्टिच बनवायचं आहे. माझा हा डिक्रीजचा फर्स्ट राऊंड बनवून रेडी झाला. इथे आपले 24 सिंगल क्रोशेचे 18 म्हणजे 18 सिंगल क्रोशे बनलेत. तर आता पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून आपण एक स्लिप स्टिच बनवला. नेक्स्ट राऊंड पण आपला डिक्रीजचा असणार आहे. चेन 1 केली, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला
आणि आता इथे दुसरा आणि तिसरा, हा दुसरा आणि तिसरा, ह्या दोघांच्या फ्रंट लूपमध्ये आपण हुक इन्सर्ट करून एक डिक्रीज करायचं आहे. परत एक सिंगल क्रोशे मी बनवला आणि दुसरा चा फ्रंट लूप आणि हा तिसऱ्याचा फ्रंट लूप, या दोघांमध्ये मिळून एक सिंगल क्रोशे बनवायचा. तर बघा असाच आपला हा नेक्स्ट राऊंड असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 सिंगल क्रोशेपासून 12 सिंगल क्रोशे हे बनवायचे आहेत. म्हणजे आपले 6 सिंगल क्रोशे इथे डिक्रीज होतील. तर एक सिंगल क्रोशे नॉर्मली बनवायचं आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये हुक इन्सर्ट करून एक सिंगल क्रोशे असा बनवायचा आहे. तर आपला दुसरा राऊंड इथे बनून रेडी झाला आहे. आपल्या पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण हुक इन्सर्ट केली आणि एक स्लिप स्टिच इथे बनवून घेतला. आता आपल्याकडे 12 सिंगल क्रोशे हे उरलेले आहेत बघा. हे आपल्याकडे टोटल 12 सिंगल क्रोशे आहेत. आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपण चेन 1 करायची आहे आणि 12 सिंगल क्रोशेवर 12 सिंगल क्रोशे जशाला तसे बनवून घ्यायचे आहेत. कुठेच डिक्रीज नाही आहे, कुठेच इन्क्रीज नाही आहे, काहीच चेंजेस न करता फक्त 12 सिंगल क्रोशे आपल्याला ॲज इट इज विणून घ्यायचे आहेत. आपला 12 सिंगल क्रोशेचा एक राऊंड इथे बनून रेडी झाला आहे. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची, एक स्लिप स्टिच इथे बनवून घ्यायचा, चेन 1 बनवायची आहे आणि इथून आता आपलं जे यान आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर आपली बॉडी जी आहे, आपल्या बनीसाठी जी बॉडी आणि त्याचे पाय, तर हे इथे बनवून आपलं रेडी आहे. बघा हे 2 पाय असणार आहेत आणि ही त्याची बॉडी असणार आहे. तर आता याच्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया. तर आकार असा खूप छोटूसा आहे बघा, बोटच याच्यामध्ये असं हार्डली थोडं आपलं जाऊ शकतं. तर काय करायचं, आपण जे स्टफिंग आहे, हे जे स्टफिंग असतं याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत आणि आपण जेव्हा हे असं तर दोन्ही पायांमध्ये आधी इन्सर्ट करायचं आहे आणि आपली जी सीझर आहे त्याने थोडंसं आपण हे प्रेस करू शकतो. तसंच आता आपण हा परत थोडासा याचा छोटा एक तुकडा घ्यायचा आणि जो दुसरा आपला लेग आहे त्याच्यामध्येही हे स्टफिंग असं भरून घ्यायचं आहे. आपण सीझरनी थोडं हे असं छानपैकी फिलिंग करू शकतो. तर आता हा वरचा जो भाग आहे तो आपण नॉर्मली असा फिल करून घ्यायचा आहे. स्टफिंग भरून झालं आहे आणि खूप छान असा परफेक्ट हा शेप आपला बनला आहे आणि आपलं हे हेड इथे बनवून रेडी झालं आहे. हे आता असं येणार आहे. तर आता त्याच्या आधी आपण याचे जे आर्म्स आहेत ते बनवायचं शिकूयात. आपल्याला नेक्स्ट बनीचे जे आर्म्स आहेत ते बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मॅजिक रिंग बनवली. सेमच मॅजिक रिंगमध्ये एक चेन आणि 6 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे इथे बनले. मॅजिक रिंग क्लोज करून घ्यायची आणि पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच बनवून घ्यायची. तर स्लिप स्टिच इथे बनवून झालं आपलं आणि पहिल्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे. दुसऱ्या राऊंडसाठी चेन 1 करायची आहे. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, असेच 6 सिंगल क्रोशेवर 6 सिंगल क्रोशे आपण बनवून घ्यायचे आहेत. इथे कोणताही इन्क्रीज नाही आहे, काही चेंजेस नाही आहेत. 6 सिंगल क्रोशेवर ॲज इट इज 6 सिंगल क्रोशे असा आपला दुसरा राऊंड असणार आहे आणि तिसऱ्या राऊंडसाठी पण 6 सिंगल क्रोशेवर 6 सिंगल क्रोशे असेच आपण हे 3 राऊंड इथे बनवून घ्यायचे आहेत. 3 पूर्ण राऊंड बनवून मी तुम्हाला वर्क दाखवते. आपले 6 सिंगल क्रोशेचे 3 राऊंड बनवून रेडी झालेत. आता आपण जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच एक बनवून घेऊ. चेन 1 बनवूयात. थोडा जास्त धागा आपण सोडून इथे कट करून घेऊयात. आपण धागा जास्त याच्यासाठी सोडत आहे की ह्याच धाग्याने आपण नंतर हे बनीचे जे आर्म्स आहेत ते आपल्या बॉडीसोबत स्टिच करायचे आहेत. तर असेच आपल्याला 2 पीस पूर्ण बनवून घ्यायचे आहेत. तर हे बनीचे जे 2 आर्म्स आहेत ते आपले बनवून रेडी आहेत. आपण आपल्या बनीचे जे इयर्स आहेत, जे कान आहेत ते बनवतात. मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंगपासूनच सुरुवात करायची आहे. हुक इन्सर्ट केली, चेन 1 आणि मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. 2 3 4 5 आणि
6 सिंगल क्रोशे बनले. मॅजिक रिंग इथे क्लोज करून घ्यायची आणि पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. आता राऊंड 2 साठी चेन 1 सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. 1 हा 2. नेक्स्ट राऊंडमध्ये नेक्स्ट स्टिचमध्ये पण 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत आणि पुढच्या सगळ्या म्हणजे आता 2 तर आपले झालेच आहेत, तर प्रत्येक पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवून आपला दुसरा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे आपला दुसरा राऊंड बनवून रेडी आहे. दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 12 सिंगल क्रोशे स्टिचेस असणार आहेत. आता फर्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायची आणि इथे एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचा. आता बघा आपले हे एकूण 1 आणि 2 राऊंड झाले. आता तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, तर एवढे 8 राऊंड्स म्हणजे अजून 6 राऊंड 1 2 3 4 5 6 अजून 6 राऊंड्स आपल्याला फक्त हे 12 सिंगल क्रोशे जसे आहेत जशा तसे बनवून घ्यायचे. अशा आपण एकूण 6 राऊंड्स अजून बनवून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड्स एकूण आपले बनून रेडी झालेत. म्हणजे मी सुरुवातीपासून सांगते बघा, हे जे 6 आपले सिंगल क्रोशे आहे इथून आपण जर काउंट केलं तर आपले 8 जे राऊंड्स आहेत ते इथे पूर्ण झाले. आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला डिक्रीज करायचं आहे. चेन 1 केली. सेम स्टिचमध्ये जो फर्स्ट आपला जो फ्रंट लूप आहे बघा, पहिल्या स्टिचचा जो हा फ्रंट लूप आहे इथे आपण हुक इन्सर्ट करायची आणि नेक्स्ट स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करून ह्या दोघांचा एक सिंगल क्रोशे आपण बनवायचा आहे. परत फ्रंट लूप आणि फ्रंट लूप, दोघांचा फ्रंट लूप घेऊन त्याचा दोघांचा मिळून आपल्याला एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे. बघा हा तिसरा, हा चौथा, पाचवा आणि हे शेवटचे आपले 2 सिंगल क्रोशे, ह्या दोघांचा मिळून आपण एक स्टिच हे बनवून घेतला. तर असा आपला हा नेक्स्ट राऊंड झाला. आता ह्या पहिल्या स्टिचमध्ये बघा, पहिला स्टिच कुठे आहे, पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट केली आणि स्लिप स्टिच बनवून आपला हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपण चेन 1 केली. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला आणि आता पुढचे जे 6 सिंगल क्रोशे आहेत आपले, म्हणजे एकूण जे 6 सिंगल क्रोशे आहे प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असा आपला हा राऊंड असणार आहे. तर हे 6 सिंगल क्रोशेवर आपण 6 सिंगल क्रोशे ॲज इट इज बनवून घेऊ. पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच बघा, हा पहिला स्टिच आहे आपला, इथे आपण एक स्लिप स्टिच बनवून घेऊ. तर आपला हा बनीचा जो इयर आहे तो हा इयर बनवून इथे रेडी झाला आहे. तर असाच एक इयर आपण अजून बनवून घ्यायचा आहे. आता इथे आपण चेन 1 बनवली आणि एक्स्ट्रा यान आपण थोडं जास्त कट करून घेऊयात, जेणेकरून हेच यान आपण स्टिच करण्यासाठी यूज करू. आता असाच एक सेम पार्ट आपण अजून बनवून घ्यायचा आहे. हे 2 बनीचे इयर्स बनून रेडी आहेत. बघा, बनीचं आपलं हेड बनलं आहे, हे त्याचं बॉडी बनली आहे. नंतर हे 2 इयर्स इथे बनवून रेडी आहेत आणि बनीचे जे हात आहेत म्हणजेच आर्म्स आहेत ते पण इथे बनून रेडी. आता हे असेंबल कसं करायचं हे आपण शिकूया. आता ती बघा, आपण जे एक लॉंग थ्रेड आपला सोडला होता हेडसाठी, तो आपण या टेपेस्ट्री नीडलमध्ये ओवून घेतला आहे. आणि आता काय करायचं आहे बघा, आपल्या हेडचा जो हा लास्ट स्टिच आहे तो आणि जो बॉडीचा लास्ट स्टिच आहे तो, हे आपण असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे एकावर एक इथे मॅच करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता हा थ्रेड जो आहे हा बॉडीचा, हा आपण नंतर हाईड करू. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा, जो स्टिच आहे आपला त्या सेम स्टिचमधून आपण हुक इथून नीडल पास करून घ्यायची आणि वरूनही त्याच स्टिचमधून नीडल अशी पास करून घ्यायची बघा. असंच आता नेक्स्ट स्टिचमधून आपण नीडल इथून पास करून घेतली आणि याच्याही नेक्स्ट स्टिचमधून नीडल इथून पास करून घ्यायची आहे.
तर जर तुमचं लक्ष असेल, आता हे प्रत्येक स्टिचमध्ये बघा आपण असंच करायचं आहे, हा पुढचा स्टिच आणि हा पुढचा स्टिच. तर जर तुमच्या लक्षात असेल तर आपले जे हेडचे जे आपण शेवटी लास्ट राऊंड बनवला त्याच्यामध्ये 12 सिंगल क्रोशे होते आणि जे बॉडीचा आपण पार्ट बनवला त्याच्यामध्येही आपले शेवटी 12 सिंगल क्रोशे होते. त्याच्यामुळे हे छान मॅच होऊन जातात. थोडंसं आता नवीन असताना आपल्याला थोडं अवघड जाऊ शकतं, बट हे खूप इझी आहे आणि खूप छान आहे. म्हणजे हे जोडताना आपल्याला खूप छान वाटतं किंवा हे फिनिशिंगनी पण येतं. फक्त आपण स्टिच बाय स्टिच असं हे शिवून घ्यायचं आहे किंवा जोडून घ्यायचं आहे. बघा, प्रत्येक स्टिचमधून आपली जी नीडल आहे ती पास झाली पाहिजे. तर असंच हे आपण पूर्ण राऊंडमध्ये बनवून घ्यायचं आहे. एकदम शेवटच्या स्टिचपर्यंत पोचली आहे. तर आता हे आपलं असं फॉर्मली छान जोडलं गेलं. आता आपण काय करायचं आहे, आपला जो हा बॉडीचा जो शेवटचा हा धागा होता आणि आत्ता हा आपला जो स्टिचिंग केला तो धागा, याच्या आपण 2 अशा छान घट्ट गाठी पाडून घ्यायच्यात. आणि आता जो आपला हा थ्रेड आहे उरलेला, हा आपण ह्या बनीमध्ये असा हाईड करून घ्यायचा. म्हणजे आपण असं रँडमली कोणत्याही स्टिचमधून हे काढून घ्यायचं. ही जी नीडल आहे आपली ही 1 2 3 वेळेस पास करून घ्यायची. आपण कोणत्याही डायरेक्शनमध्ये हे पास करू शकतो, ह्याच्यासाठी काही असं बंधन नाही. आणि नंतर आपण हा धागा आता सेफली इथून कट करू शकतो. तर जसं मी आधी खूप वेळा सांगितलं की जिथे आपलं वर्क संपवतं तिथेच आपण कट करायचा नाही, धागा कधीच तिथेच कट करायचा नाही. आणि आज हा जो आपला बॉडीचा जो धागा आहे उरलेला तो पण आपण आपल्या ह्या नीडलमध्ये पास करून घ्यायचा. आणि हा धागा पण आपण रँडमली या स्टिचेसमधून असा काढून घेऊयात. आणि इथून आता आपण हा धागा कट करू शकतो. तर बघा, हे बॉडी आणि आपलं हेड हे असं जोडून छान रेडी आहे. बनीचे जे इयर्स बनवलेत हे असे फ्लॅटच ठेवायचे असतात, याच्यामध्ये आपण स्टफिंग करायचं नाही. आता हे बनीचे जे इयर्स आहेत हे आपण कसे जोडायचे बघा. आता आपले हे जे वरचा राऊंड आहे हा पहिला, हा दुसरा. तर दुसऱ्या राऊंडच्या इथे आपण हे इयर्स जे आहेत हे असे बघा इथे असे होल्ड करायचे. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडच्या मध्ये आपण हे ठेवलं आहे बघा, म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या वरती ठेवलं आहे थोडक्यात. आणि शिवताना मात्र आपण हे दुसऱ्या राऊंडच्या इथून असं इन्सर्ट करायचं बघा दुसऱ्या राऊंडमध्ये. आणि छान घट्ट ओढून घ्यायचं. परत आता आपल्या ह्या इयरमधून पास करून घ्यायचं आणि या दुसऱ्या राऊंडच्या स्टिचेसमधून असा धागा आपला पास करून घ्यायचा. परत या स्टिचेसमधून पास करून घ्यायचा धागा आणि असं हे छान आपण जोडून इथे घ्यायचं आहे. बघा, तर हा इथे आपला जो इयर आहे तो जोडून रेडी आहे. शेवटी फक्त आता इथे एक आपण नॉट करूयात आणि हा जो एक्स्ट्रा यान आहे हा आपण परत आतमध्ये हाईड करून घेऊ आणि नंतर कट करून घेऊ. तर हा बघा, एक इयर आपण असं जोडून घेतला आहे. असाच मी आता हा दुसरा इयर पण जोडून घेते आहे. ते आता आपले बनीचे जे दोन्ही इयर्स आहेत ते बनून रेडी झालेत. बघा, आता आपण बनीचे आर्म्स जोडून घेऊयात. आता इथे बघा, मी एक जो हात आहे तो ऑलरेडी जोडून घेतला. आता तुम्हाला दाखवते दुसरा जो हँड आहे तो आपला कसा जोडून घ्यायचा आहे. बघा, याच्यासाठी मी परत आपली जी यार्न नीडल आहे ती यूज करत आहे. आपलं जे हँड्स आहेत ते बघा, आता मी इथे या राऊंडमध्ये बघा इथून या राऊंडमध्ये मी हा जोडला आहे. तर परत इथेच मी आता हा दुसरा जो हात आहे माझा तो इथे आपल्याला जोडावा लागेल. तर थोडा आपण असा हा स्लँटिंग पोझिशनमध्ये असा ठेवणार आहोत. बघा, असा आपण हा हात ठेवून शिवून घ्यायचा. दोन्हीकडे बघायचं सिमिलर दिसलं पाहिजे. जेव्हा का आपला अतिशय हा गोड असा बनी बनून रेडी आहे. त्याचे दोन्ही हात आपण दोन्ही इयर्स आपण सगळं जॉईन केलं. तर हातामधला मी थोडा डिफरन्स दाखवते. मी सुरुवातीला तुम्हाला जो बनी दाखवला त्याचे हात हे आपले
थोडे मी इथे आणि सरळ जॉईन केले होते बघा. तर हातांनी हा फरक येतो आणि ह्या बनीचे हात आपण असे थोडे समोरच्या बाजूला असे जोडले तरी आणि हा फरक आपल्यामध्ये दिसून येतो. आता मेन राहिलं आहे आपले जे डोळे आहेत ते बनवायचे आणि लिप्स जे आहे ते बनवायचं. आता बघा आपण आपली जी यार्न नीडल आहे त्याच्यामध्ये ब्लॅक धागा ओवून घ्यायचा आहे आणि जो बनीचा एक डोळा आहे मी इथे बनवून घेतला आहे. आपण कसं करायचं आहे बघा, ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूने आपण मी हे डोळे आणि याचं जे लिप्स आहेत ते एम्ब्रॉयडर करून घेतलेत आणि असा आपला हा गोड असा सुंदर क्यूट हा बनी बनवून इथे आज रेडी झाला. बनी आपण बनवलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बनी बनवायचं शिकलो. ह्या दोघांमध्ये फरक फक्त हा आहे की मी हातांची पोझिशन थोडीशी वेगवेगळी बनवलेली आहे. बाकी हे बनी तुम्हाला कसे वाटले ते सांगा. कमेंट सेक्शन ओपन आहे. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे ट्युटोरियल आजचं कसं वाटलं, आजचा व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा. आपल्या क्रोशे फ्रेंड्ससोबत माझं चॅनल नक्की शेअर करा आणि जर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.